बघा, 20 माणसं 4 तासात 30 झाडं कापतात. जर त्यापैकी 4 माणसं कामावरून कमी झाली तर राहिलेली माणसं 12 तासात किती झाडं कापू शकतील, असा प्रश्न विचारला. काळ, काम, वेग घटकावर आधारित प्रश्न सोडवायचा कसा सर? लेकरांनो, प्रश्न कोणताही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. आता हा प्रश्न सोडवायचा कसा? प्रश्नामध्ये माणसं दर्शवले, प्रश्नामध्ये तासाचं वर्णन आलं आणि प्रश्नामध्ये दिवसाचं वर्णन आलं. लक्षात घ्या, एक सूत्र आम्ही अभ्यासतो नेहमी, MDW. या सूत्राचा जर आम्ही वापर केला, M गुणिला D आणि छेदस्थानी W ही रास दुसरी. इथं काय येणार, तर माणसं आणि तास आणि भागीला W हे सूत्र थोडस बदला लागते. M गुणिला H आणि भागीला W हेच ते आहे. लक्षात घ्या, रास 1 आणि रास 2. याची मांडणी सरळ सरळ केली म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. 20 माणसं आणि 4 तासात किती झाडं कापा लागली? 30 झाडं कापणे हे काम आहे लेकरांनो. काम म्हणजे W, M म्हणजे माणसं 20. लक्षात आलं तुमच्या? हे 4 म्हणजे H हवर्स, तास. पहिल्या राशीची ही मांडणी. त्यापैकी 4 माणसं कामावरून कमी झाली, म्हणजे पूर्वी माणसं 20 होती, आता 4 माणसं कमी झाली, अर्थात 16 माणसं. म्हणजे 16 माणसं म्हणजे हे राहिलेले माणसं. 12 तासात या यांच्या ठिकाणी 12 किती झाडं कापू शकतील? इथं छेदस्थानी प्रश्नचिन्ह करायचं काय, फक्त की त्रिराशिक पद्धतीने तिरपा गुणाकार करायचा. या 30 पदाचा या वरील पदासोबत, प्रश्नाचा या पदासोबत, म्हणजे 30 गुणिला 16 गुणिला 12 आणि इकडं प्रश्न 20 गुणिला 4. याला असा सरळ सरळ भाग दिला तरी चालते, किंवा 30 गुणिला 16 गुणिला 12 याच्या छेदस्थानी हे पद 20 गुणिला 4 हा प्रश्न समोर टाका. आता बघा, 4 पंच 20, 4 चूक 16, 4 ला 4 खलास झाले सर, आणि 5 सख 30, म्हणजे आता उरलं काय, तर 6 12. 6 आणि 12 समोर हा प्रश्न 72 झाड हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. लेकरांनो, अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी ही दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा सराव करता येईल. ओके. काळ, काम, वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.